रामकृष्ण हरी मंडळी, इकडे बघा म्हशील टाकले आपल्या खायला. छोटी रेडी या बहिणीने दिलेली अंधन मला ही बघा. इकडं 2-3 महिने झाला आणलेली, मोठ्या बहिणीने दिली या. कशी गोल शिंगाची पाहे. इकडं तिच्यापाशी बसले. इतकी गरीब आहे ना, इतकी लय शांत आहे लय. तिचं चाललंय खायचं काम. गायांना चारा बिरा टाकून झालं या. चला म्हणलं आमचे डम्मा दाखवा. तिचं नाव डम्मा आहे, डम्मा. आणि डम्मापाशी बसले. एक व्हिडिओ शूट केला डम्मापाशी बसून, शॉर्ट व्हिडिओ आपला. आणि म्हणलं चला आता दावा तुम्हाला आपली डम्मा हाय ती दाखवतो तुम्हाला. शेण टाकायचे, थोडे शेण पडलेले आहेत गोठ्यामध्ये. कामाला काय कमी नाही, भरपूर असे काम आहेत. ऊन तर असलं पडते सांगायलाच नको. प्रमाणाच्या बाहेर ऊन या. पाऊस तर काही याय नाही या. पावसाने तर काय नकोच केले. हाड्याच लावली पावसाने भरपूर असा त्रास दिलाय. बघा ना तिचं कसं चाललंय. बघायचं खायचं. नेमकी काय म्हणते काय नाही ऐकत या. कान देऊन काम चाललंय या. इकडून हिंडते तिकडून काय चित्रा किती अडवण करते. पण इतकं बी शहाणं नाही, इतकं बी लय शहाणं लय. पाणी तहान लागली की लगेच पाणी पाणी प्यायचा टाइम झाला. मला बघून वाटते, दुसरं कुणाला नाही पण मला बघून. मी सांभाळते जास्त तिला. त्याच्या आमच्या घरामध्ये कुणाला आवडत नाही, मला पण नाही आवडत. पण चला आता आहे दारात, त्याच्यामुळे मोठी म्हैस होती आपल्या इथं. पण दूध कुणी खायनात. राग तुमच्या दाजींनी तिला विकून टाकली. भरपूर मोठी लय छान म्हैस होती. ही कशी गरीब आहे, अशी जितकी छान गरीब म्हैस होती ना, दूध पण भरपूर द्यायची. ना आता कुणी दूध खायनात, दही खायनात, काहीच खायना. ती काय झालंय, आपल्याला पहिल्यापासून गायींची लागली सवय दूध खायची. त्याच्यामुळं मसाडांच्या दुधाचा वास होतो. मला तर खाऊ वाटतच नाही. म्हशीचं दूध खायला तर एक नंबर आहे, पण नाही खाऊ वाटत. पण आता दिली हौसनी आवडीने बहिणीने, त्याच्यामुळे चला म्हणलं आता लहानाची मोठी करू. पण तूप आवडतं आम्हाला. तूप कशामध्ये आवडतं जास्त? लापशीमध्ये एक, आणि पुरणपोळी का त्याच्यामध्ये एक जास्त म्हणजे तूप आवडतं. नाही तर असं तूप पण जास्त मला आवडत नाही. चला डम्माला धावते तुम्हाला आता. मागच्या कॅमेऱ्याने चारा टाकून झालेला बी धावते. पावसाने काय वैतागच आणलाय, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही जास्त. लय म्हणजे लय. डमाव खायला खाती तू? खा म्हणे. नीतच बसली आज माझ्यापाशीच बसून. काय काम चाललंय हिचं काय माहिती म्हणे. बघा इकडं बघ कसं काय वाटते आमची डम्मा सांगा. लय भरपूर खराब होती. इकडं शेण गोळा करून ठेवलेत. इथं थोडेत, तिथं थोडेत, पलीकडल्या साईडने थोडे चारा खुराक टाकून ठेवलेत. गाया सोडायचा टाइम झालाय. तुमच्या दाजी लाईटीचा काय प्रॉब्लेम झालाय, तेव्हा लाईटीचं बघायला गेलेत. मोटर चालू आहे नाही बोरची, त्याच्यामुळं तिकडं लांब गेले. कसं वरडायचं काम चालू आहे. आता इकडं गोट्यात सोडायचं काम चालू आहे. बघा कशा पळत आता. सोडून दिले आता. झालं तर आता निवांत. आता सकाळची तयारी करायची. मग तीच ना आता सकाळच्या चाऱ्याचं नियोजन. हे काय गव्हाणी पुसून खाल्ल्यात. पुसून एक गायला 20 किलो, 2 गायाचं एक सकाळी 20 आणि संध्याकाळी 20, 40 किलो चारा टाकायचा. आता चला चाऱ्याचं नियोजन. टप तिकडच आहेत ना. परत चाललंय जेवायचं. इकडं बघा वांग्याची भाजी, कांदा, मस्त असं जेवण चाललंय. चहा प्यायचाय, चहा मांडलाय. आंब काय घरचं असल्याशिवाय मनमुक्त खायला भेटत नाही. थोडा कलर कमी, पण कार्पेट बिरपेट काय नाही. एक नंबर खायला पण गोड या. एकच नंबर. मग आता चहा आम्हालाच प्यावा लागेल. देते ना जेव ना तू. त्याला बाहेर काढा. काय खरं नाही रे देवा.
लय अवघड आहे. गाय हाणली सारी, गाय हाणली सारी. आता धार काढून काय उरलंय खाली बघा. आता कसं येडं घालतंय बघा. आता धारा काढून काय उरलंय का? चल बाहेर बाहेर ये चल. लावा गेट बघा. गवळण त्याला काय त्या गायचं आहे बाई, ती गाय आहे. हा ठेवली आता. पण तरी पेतय ना जाऊन. अशी कामं बिमं आवरलेली असतेच. पण चला आता एकदा दावा म्हटलं तुम्हाला काही असं आहे आपल्या इथं. पापड केलेत आज तळायचे तर म्हणून इथं ठेवलेत तळण्यासाठी. आणून ठेवले तर मला छोटाले पापड आवडत नाही, मोठा मोठाले पापड आवडते. त्याच्यामुळं केले. तिकडं चहा मांडलाय मस्त असा. चहा उकळलाय, प्यायचाय चहा. चला घरातले पापड दावते. ह्या बघा हे घातलेत पापड करून वाळण्यासाठी. थोडे थोडेची एकदाच नाही करत मी. थोडे जसे थोडे 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 करते का तर आपल्याला जसा वेळ भेटन तसा. जास्त म्हणल्यावर पाठड काम देत नाही आपलं. बघा अशी कशी वाटते पापड सांगा. आता मुरगास घ्यायचंय टाकून. पण चला आता चहा पिते आणि चहा प्यायल्याच्या नंतर मुरगास टाकून घेतो.